पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन पाहुनी या ग्रंथ पाहुनी या ग्रंथ करावे कीर्तन जो माणूस विचारपूर्वक बोलतो त्याला पश्चाताप करण्याची पाळी म्हणून शास्त्र तुम्हाला सर्वांना अवघ्या मानव जातीला अतिशय प्रेमाने तुमचं माझं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, सर्व समाज सतपथगामी बनावा यासाठी संतांनी हात जोडून विनंती केली. भावांनो, रस्त्याने चालायचंय ना, मग नीट पाहून चला, नीट पाहून चाललं पाहिजे. शक्यतो अपघात होत नसतो. नीट पाहून जर चाललात तर लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होत नसतो. म्हणून नीट पाहून चला. दृष्टीपूतम नसेत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम. शास्त्रपूतम जागारे भाई नो जागारे, आता जागारे भाई नो जागारे, चोर निघल्या नाडूनी भागारे, कैसे असोनी ठाऊके नेणारे, दुःख पावाल पुढिले पिणारे, आता नकारे भाई नो नकारे, आहे गाठी ते लुकारे. तुका म्हणे एकाच्या घाये कारे जाणून धरा, आता जागारे भाई नो जागारे, चोर निघल्या नाडूनी पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. प्रभु के चरणों में पुनि पुनि करू प्रणाम, करू तुझे भूलो नहीं मेरी प्रियतम श्याम. काय माझी वाणी मानेल संताशी, दंजवू चित्ताशी, आपुलिया जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी. आता जागारी भाई नो जागारे, आता जागारी भाई नो जागारे, चोर निजल्या नाडूने भागारे, प्रस्थस्थली प्राप्त प्रसंगी. आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग आपल्या देहूचे महान भगवत भक्त श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा 4 कडव्याचा, बहुतेक सर्व टाळकरी मंडळी वारकरी मंडळीच्या परिचयाचा असा हा अभंग आहे. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी, अर्थात या अभंगाचा काही भावार्थ तुमच्या समोर सांगण्यापूर्वी माझ्या दृष्टीने छोटासा परिहार. परमेश्वराच्या कृपेने, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने, किंबहुना या परिसरातलं वारकरी वैभव, तुकाराम बाबा असतील, माऊली बाबा असतील, काशीनाथ बाबा वैकुंठवासी काशीनाथ बाबा असतील, तुळशीराम बाबा असतील, या सर्व ज्येष्ठ गुरुस्थानी असलेल्या महात्म्यांच्या सत्प्रेरणेने श्री हरिभक्तपरायण आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे एक आदर्श ज्येष्ठ गुरुबंधू गणपत बाबा नागरे यांच्या सत्प्रेरणेने, तसेच
रघुनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली शिंदे असतील, ज्ञानेश्वर माऊली सरकटे, माझे जिवलग मित्र, या सर्व माझ्या प्रिय गुरुबंधूंच्या विशेष अशा मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नामांकित गुणीजन, खरं म्हणजे आम्ही एका कालामध्ये 7-7 दिवस सप्ताहाला असायचो, असे महाराष्ट्रातील त्या काळातले नामांकित गायनाचार्य श्रीभक्तपरायण महादेव महाराजजी घुंगरट यांचे भाजे या ठिकाणी फार सुंदर गातायत, साथीसाठी आहेत. त्यांना धन्यवाद आहे की महाराजांची परंपरा तुम्ही सांभाळली. मृदंगामध्ये ज्यांचा फार मोठा नावलौकिक आहे असे आमचे श्रीभक्तपरायण हरिदास महाराज आहेत. फार सुंदर मार्मिक वाजवतात, कारण मलाही वाजवता येतं. मी सुद्धा जुन्या काळात या थडी सारोळ्यामध्ये बऱ्याच कीर्तनकाराला वाजवलेला तेव्हा सुंदर साथ आहे. आणि सिंथवादक म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज, अतिशय सुंदर आणि कीर्तनाला पोषक वाजवणं जे म्हणतात ते महाराज अतिशय सुंदर साथ देत आहेत. या सर्व महाराज मंडळीच्या गुणीजनांच्या अधिक गावातील, आता तुमची सर्वांचीच नावं जर घेतली तर मला बरं वाटेल, सर्वांनाच बरं वाटेल असं नाही, परंतु तुम्ही सर्व माझी जिवलग आहात. मी अतिशय लहान असताना आपल्या गावामध्ये 7-7 दिवस पूर्वी आम्ही राहिलेलो आहे. आजही सुद्धा आठवण होते आम्हाला कांद्याच्या भाजीची आणि जुन्या त्या बाजरीच्या भाकरीची आठवण होते. आणि आज गुलगुल्याची सुद्धा आठवण झालीच होती. आणि योगायोगाने गणपत दादानी तोही हट्ट पूर्ण केला. विठ्ठल गेल्या 64 वर्षाची परंपरा तुम्ही थडी सारोळे ग्रामस्थांनी जिवंत ठेवली. जास्त झाली असतील, जास्तही झाली असतील. आता माझंच वय जवळपास त्या जवळ आहे. तेव्हा खूप वर्षाची परंपरा तुम्ही ग्रामस्थांनी सांभाळली. तर मग या संबंधाने मी एकच सांगेन आपल्याला की एवढ्या वर्षाची जुनी परंपरा तुम्ही आजपर्यंत खंडित होऊ दिली नाही. याबद्दल तुम्हा थडी सारोळे ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. पासूनचे जे अन्नदाते आहेत आजही सुद्धा नाम सप्ताहामध्ये त्यांनी अन्नदानाची ही परंपरा राखलेली आहे. एक सांगो भाविकांनो, आणि म्हणून मी नवीन कार्यकर्त्यांना उद्यम आवर्जून सांगत असतो की जुन्या लोकांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणून पोहोचवली. परिस्थिती त्या काळातली नाजूक असताना सुद्धा गेल्या 64 वर्षाची परंपरा आपल्या तरुण मंडळीपर्यंत या जुन्या लोकांनी आणून सोडली. आणि म्हणून जुन्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि नवीन कार्यकर्त्यांनी सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांचा मान राखला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत असतं. आजचं हे या वर्षाच्या या अखंड हरिनाम सप्ताहामधलं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन आहे. संतांच्या अभंगावरचे ते चांगले विचार ऐकल्यानंतर कधी ना कधी माणूस आपल्या जीवनामध्ये चांगला विचार करायला लागतो. आणि एक सांगू, आज जगात जे काही आपल्याला चांगलं दिसतं ना, जगात जे आपल्याला चांगलं चाललेलं जे दिसतं त्याचं महत्वाचं कारण आहे संतांचे शब्द, संतांच्या विचाराची ही क्रांती आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यासाठी आलात, तुम्हा सर्वांना धन्यवाद आहे. ऐका, लक्षपूर्वक ऐका, भजन म्हणत म्हणत ऐका, प्रसन्न मनाने माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगावरचे विचार ऐका. कारण
संतांच्या अभंगावरचे विचार ऐकायचे म्हटल्यानंतर ऐकणारांचं मन सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे. नसता माऊलींनी असं म्हटले, श्रोता दुष्टिता तरी वेतुळे मांडला रसो म्हणून प्रसन्न मनाने ऐका. मी गेल्या वर्षी बोललो होतो किंवा नाही मला माहिती आठवत नाही, टवटवी चेहऱ्याने ऐका. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकत असताना ऐकणाऱ्यांचा चेहरा सुद्धा प्रफुल्लित असावा लागतो, टवटवीत असावा लागतो. नाही तर काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, तिथं कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनाला उभं राहिल्यानंतर बारे ग बाबा तिथं कीर्तनाला गेल्यानंतर जे कीर्तन ऐकायला बसलेली जी माणसं असतात ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की हे कोणाला तरी पोहोचून आले. तेव्हा टवटवी चेहऱ्याने कीर्तन ऐकायचे असतं, संतांच्या अभंगावरचे विचार ऐकायचे असतात, तेव्हा प्रसन्न मनाने ऐका, टवटवी चेहऱ्याने ऐका. अतिशय महत्वाचा आणि एक सुंदर असा अभंग तुमच्या समोर मी कीर्तनासाठी निवडला. आणि आजच्या या अभंगामध्ये आपले जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हा सर्वांना या मानवी जन्माचं सार कळावं, या मनुष्य जन्माची सार्थकता कळावी, किंबहुना या मानवी जन्माचं हित तुम्हा आम्हा सर्वांना कळावं म्हणून या अभंगामध्ये एक प्रकारचं आव्हान महाराज या अभंगामध्ये करतात. विठ्ठल संतांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की खरंच या मानवी जन्माचं सार नेमकं कशामध्ये आहे. खूप जगण्यामध्येच या जन्माचं सार आहे का? खूप जगण्यामध्ये या जन्माची सार्थकता सांगितली का संतांनी? खूप जगू नये असंही मला म्हणायचं नाही. मी तर असं म्हणेल, खूप जगलं पाहिजे माणसं, खूप जगलं पाहिजे. कारण जगण्यामध्ये फार मोठा आनंद आहे, जगण्यात आनंद आहे भाविकांना. आणि म्हणून प्रत्येक माणसाला जगावं वाटतं की नाही. माझे ज्ञानेश्वर महाराज बोलतात की आगा मर हा बोल न सहाती. मर म्हटलं तर माणसाला आवडत नाही, अर्थात जगण्यात आनंद आहे. आणि म्हणून मी आग्रहपूर्वक सांगेन, तळमळीने सांगेन, खूप जगा, खूप दिवस जगा. जगण्यात आनंद आहे. जगण्यात काय आनंद आहे, जगण्याचं काय मूल्य आहे. कोरोनाच्या काळामध्ये कोट्याधीश लोकांनी डॉक्टरांकडे जगण्याची भीक मागितली. भीक. आठवा तो कोरोनाचा काळ. कोट्याधीश असलेली माणसं डॉक्टर साहेबांना एकच म्हणत होती, डॉक्टर साहेब जनतेसाठी मी एवढी इस्टेट कमवून ठेवली, त्या घरातला एकही माणूस मला भेटण्यासाठी आला नाही दवाखान्यात. डॉक्टर साहेब आज मला पश्चाताप होतो की ज्यांच्यासाठी मी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं डॉक्टर साहेब. परंतु अशा वेळेला मला पाणी आहे का नाही हे विचारण्यासाठी घरातून कोणीही माझ्याकडे आला नाही डॉक्टर साहेब. बस विनंती एवढीच आहे, विनंती आहे. पैसा कितीही लागू द्या, पैसे कितीही जाऊ द्या डॉक्टर साहेब, फक्त मला जगवा, मला जगवा. पहिला आम्ही तो कोरोनाचा काळ, आम्ही सुद्धा त्यामध्ये सापडलो होतो. परंतु काय आमच्या मायबापाची पुण्य असेल, आम्हीही या जन्मामध्ये काही सत्कार्य केलं असेल, चांगलं काम केलं असेल. आणि म्हणून तुमच्या समोर मी आज कीर्तनासाठी उभा आहे.
दादांनो, जगण्यात आनंद आहे. खूप जगा, खूप जगा, खूप जगा. किती जगा? 100 वर्ष जगा. इथे जमलेल्या तरुणांनो, भगवान बाबाची तळमळची विनंती आहे गड्या, 100 वर्ष जगण्याचा आनंद घ्या. आहे की नाही जगण्यामध्ये आनंद? फार आनंद आहे जगण्यात. 100 वर्ष जगण्याचा आनंद घ्या. 100 वर्ष का? कलियुगामध्ये परमात्म्याने तुम्हा सर्वांना या मृत्यू लोकामध्ये 100 वर्ष थांबण्याची परवानगी दिली. अर्थात 100 वर्षाचं आयुष्य दिले आपल्याला. आपल्यापेक्षा, ऐकलं असेल कदाचित, आपल्यापेक्षा कृतयुगातली माणसं कैक पटीने भाग्यवान होऊन गेली. कारण कृतयुगामध्ये माणसं 1,00,000 वर्ष जगायची. किती? 1,00,000 वर्ष कृतयुगातली माणसं जगायची. खरं सांगा, तुमच्या माझ्यापेक्षा कितीतरी पटीने ती माणसं भाग्यवानच होती. 1,00,000 वर्षाचं आयुष्य. ऐकलंय तुम्ही? माहित आहे मला. प्रत्येक युगामध्ये एका शून्याने माणसांचं आयुष्य कमी होत गेलं. कृतयुग संपला. त्रेतायुगाला जेव्हा प्रारंभ झाला, त्या 1,00,000वरचं 1 शून्य आयुष्य कमी झालं. 10,000 वर्षाचं आयुष्य प्रभू रामरायाच्या काळात, प्रभू रामचंद्रांच्या काळात त्रेतायुगामध्ये माणसाला होतं. आणि म्हणून आपल्यापेक्षा त्रेतायुगातला माणूस सुद्धा फार भाग्यवान होऊन गेला. भाविकांनो, 10,000 वर्ष जगायचा त्या काळातला माणूस. त्रेतायुग संपला, द्वापार युगाला प्रारंभ झाला. पुन्हा त्या 10,000वरचं 1 शून्य आयुष्य कमी झालं. द्वापार युगात 1,000 वर्षाचं आयुष्य राहिलं माणसाला. तुमच्या माझ्यापेक्षा द्वापार युगातला माणूस सुद्धा भाग्यवानच होता. 1,000 वर्ष जगायचा द्वापार युगातला माणूस. आणि द्वापार युग संपला, त्या 1,000वरचं 1 शून्य आयुष्य कमी झालं माणसाचं. आता कलियुगात उरले किती? 1,000वरचं 1 शून्य कमी झालं. आयुष्य राहिलं किती? किती रे पोरांनो? 1,000वरचं 1 शून्य उडालं. 100. आता फक्त जगन्यांत्या परमात्म्याला तुम्हा आम्हाला एकच विनंती करायची. पोरांनो, काय विनंती करायची? त्याला एकच म्हणायचंय की बाबा, या 100वरचं 1 शून्य आयुष्य तू कमी करायच्या भानगडीत पडू नकोस. कारण 100वरचं जर 1 शून्य आयुष्य कमी झालं पोरांनो, तर माणसाला आयुष्य राहील किती रे? किती? 10. कुणीकडे पहा. अशीच आपली अवस्था होणार की नाही रे पोरांनो? सांगा ना. अरे 10 वर्षाचं आयुष्य जर कलियुगात माणसाला राहिलं, तर कलियुगातल्या माणसाला देवाला काय म्हणावं लागेल माहितीये तुम्हाला? सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ति करूँगा,
करू बोल गुरु सांगा मी काय करू सांगा मी काय करू गुरु इथे जमलेल्या तरुणांनो 100 वर्ष जगण्याचा आनंद घ्या गड्यांनो. पण केवळ जगण्यामध्ये सुद्धा या मानवी जन्माचं सार नाही सांगितलं. केवळ संसार करण्यामध्ये या जन्माचं सार नाही सांगितलं संत. संसार करू नका, संसार करूच नये, संसार वाढवूच नये असं कोणत्याच संतांनी कुठेही म्हटलं नाही. प्रमाण तुमच्या पाठ आहे. उलट सर्वच संत असं म्हणतात की सुखे करावा, संसाराचा निषेध कुठेच संतांनी केला नाही. तुम्हाला माहित आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा संसाराचा निषेध केला नाही. आसोनी संसारी आतापर्यंत 30 वर्षापूर्वी गायलेल्या माझ्या जिवलग ज्येष्ठ गुरुबंधूंच्या कीर्तनामधलं कीर्तनाच्या कॅशेटमध्ये तुम्ही चाली ऐकली असतील. वैकुंठवासी नामदेव महाराज पठारे कदाचित मला वाटतं सुरेश भाऊ, अशोक भाऊ कीर्तन झालं असेल. वा वा वा. माझ्यावर आमच्यावर खूप विशेष प्रेम असायचं त्यांचं. कारण मी जुन्या काळात चाली पण म्हणायचो आणि वाजवणारे त्या काळामध्ये महाराजजी कमीच होते, मी वाजवायचंच त्यामुळे माझ्यावर विशेष प्रेम असायचं. आणि खरं म्हणजे मी माझं परम भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या विद्वान कीर्तनकारांनी त्या काळामध्ये माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या मुलाला वारकरी चाली म्हणण्याची संधी दिली. खूप चाली गायल्या मनापासून.
त्या चाली अगदी अशा साध्या सोप्या सरळ पटेल रुचेल पुचेल अशा पद्धतीच्या चाली ऐकल्या असतील तुम्ही. हा कैलास महाराज बोलले, तेही बोलले ते आमच्यासाठी. खूप जुनी मंडळी, बरीचशी मंडळी आपल्या इथे येऊन गेली. कैलास महाराज पण येत होते. आम्ही त्यावेळेस अज्ञानच होतो, लहान लहान. इतका काही आनंद असायचा ना त्या जुन्या काळामध्ये. खरं म्हणजे आम्हाला सुद्धा आठवतं, असं वाटतं आता की जुन्या काळामध्ये जो काही आपण परमार्थातला आनंद घेतला ना प्रत्येक गावामध्ये, तो आनंद पुन्हा नाही मिळायचा, नाही मिळायचा. त्या काळातली कांद्याच्या पातीची भाजी, त्याची जी चव आहे ना, आठवतो मला, ती काही वेगळी. तेव्हा असो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा संसाराचा निषेध करत नाही. प्रारब्ध वशात तुम्हाला माहिती आहे संतांनीही संसार केला, संतांना सुद्धा संसार केला. ऐकले तुम्ही? आणि संतांना संसार होता आणि म्हणूनच तर संतांना सुद्धा मुलं बाळ होती. संतांना सुद्धा मुलं बाळ होती. संत झाला म्हणजे त्यांना शेतीबाडी नसते असे नाही. संत झाला म्हणजे त्यांना आईबाप नसतात असे नाही. संत झाला म्हणजे त्यांना मुलं बाळ नसतात असंही नाही. संतांना सुद्धा मुलं बाळ होती. फार नव्हती, संतांना मुलं बाळ होती, परंतु जास्त नव्हती, थोडीच होती आणि ती चांगली होती. आणि म्हणून संसार म्हटल्यानंतर या दोन गोष्टी संसारामध्ये असल्या पाहिजे. ऐकून ठेवा, कारण या दोन गोष्टी शिवाय संसाराला शोभा नसते. या दोन गोष्टीमुळे संसाराला शोभा असते. पटलं तर पहा बरं, आणि नाही पटलं तर भगवान बाबाला माफ करा. दोन गोष्टी शिवाय संसाराला शोभा नसते. शोभा पहिली गोष्ट आहे, संसार म्हटल्यानंतर संसारात भांडण असलं पाहिजे. भांडणाशिवाय संसाराला शोभा नसते. आता असं ऐकल्यानंतर बसलेल्यापैकी एखाद्याने असंही डोकं लावलं असेल, बरं झालं भगवान बाबाने सांगितलं संसारात भांडण असावं. भांडण जरूर असावं संसारामध्ये, परंतु ते भांडण पोलीस स्टेशन पर्यंत जाईल असं नसलं पाहिजे. फाडकतीपर्यंत जाईल असं भांडण नसलं पाहिजे. भांडणाशिवाय संसाराला शोभा नसते आणि मुलाबाळाशिवाय संसाराला शोभा नसते. भाविकांनो, संसार म्हटल्यानंतर मुलं बाळ असली पाहिजे, पण ती थोडीच असली पाहिजे आणि ती चांगली असली पाहिजे. मी तर असं म्हणेल, तुमची मुलं एक तर सदाचारी असली, तुमची मुलं संस्कारी असली पाहिजे. समजून जा, तुमच्या मुलांना चांगले संस्कार आहेत ना, समजून जा, ही तुमची या जन्माची अथवा पूर्वजन्माची भूमी. कोणाच्याही घरी सदाचारी संस्कारी मुलं जन्माला येत नसतात दादा. म्हणून तुम्हाला माहित आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा देवकी मातेच्या समोर 8 वर्षाचे प्रगट झाले, त्यावेळेला देवकी माता कृष्णाला म्हणते, कृष्णा तू जर एकदम माझ्या समोर असा 8 वर्षाचा प्रगट झालास बाबा, तर तुला माझा मुलगा कोण म्हणेल? अरे तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा यासाठी आम्ही 21 मन्वंतर काल तपश्चर्या केली. अर्थात संस्कारी मुलं जन्माला येण्यासाठी आपलंही देखील या जन्माचा अथवा पूर्वजन्माचं पुण्य असावं. तुमची मुलं एकतर संस्कारी असावीत, साक्षात्कारी असावीत, नाहीच तर मग ती परोपकारी तरी असावी. मी गेल्या वर्षी कीर्तनासाठी अभंग घेतला होता. घातला दुकान
उपकार करणाऱ्या व्यक्ती असतील, अनेक व्यक्ती उदार असतील, अनेक व्यक्ती परोपकारी असतील, परंतु संतांचं जे औदार्य आहे ते औदार्य काही अलौकिक आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना उदार उदार 2 वेळेस संबोधलेला आहे. 2 वेळेस महासंत उदार उदार म्हणतात. मी गेल्या वर्षी कीर्तन केलं होतं यावर, आठवतं तुम्हाला? ते आली असणार अशी थोडीच मुलं असावी संसारामध्ये. आणि आपले संत तर असं सांगतात, आईने सुद्धा अशाच मुलाला जन्म दिला. तिचा तो मुलगा संतांच्या अभंगावरचे विचार ऐकणारा असला पाहिजे. जननी जने तो भक्त जने. ज्याला आळंदी पंढरीला वारीला जावंसं वाटतं, ज्याला निवृत्तीनाथांची वारी पायी पायी करावी अशी वाटते, पंढरीची वारीला जो पायी जातो, गावामध्ये जर सप्ताह असेल तर 7 दिवसामध्ये संतांच्या अभंगावरचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतो. आवडीने संतांच्या अभंगावरचे विचार ऐकतो. आणि ते संतांचे चांगले विचार ऐकल्यानंतर, त्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर जो आपल्या जीवनामध्ये थोडाफार का होईना बदल करून, आणि बदल झाला पाहिजे, भाविका बदल करून घेतला पाहिजे. काय आहे या जन्माचा सार, तोच भाव नंतर मी सांगणार आहे आपल्याला. संतांच्या अभंगावरचे विचार ऐकल्यानंतर तरुणांनी आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे. अरे, ज्या व्यसनामध्ये माझ्या बापाचं जीवन बर्बाद झालं, आजोबाचं जीवन बर्बाद झालं, त्याच व्यसनाच्या नादाला मी लागलो, माझंही अर्ध आयुष्य बर्बाद झालं. नाही निदान माझ्या मुला बाळाचं, लेकरा बाळाचं आयुष्य तर त्या व्यसनामध्ये बर्बाद होणार नाही. आणि म्हणून जो तात्काळ चांगले विचार ऐकल्यानंतर निर्णय घेतो, बदल करून घेतो. घेतात कितीतरी तरुण पोरं बदल करून घेतात, नाही असं नाही. आमचा अनुभव आहे. गेल्या 43 वर्षापासून आम्ही कीर्तन करतो. 43 वर्ष झाली. आणि एक सांगू, माझा अभिमान नाही सांगणार, मी तुमचा आहे, भगवान बाबा तुमचा आहे. पण एक सांगेन मी, 43 वर्षापासून लोकांनी मला जे प्रेम दिले ना, ते प्रेम आजही सुद्धा तसंच आहे. सुरेश भाऊ, मुंबईमध्ये 12 वर्षाचा असताना मी जात होतो. आजही सुद्धा ती माणसं मला विसरली नाही. तुम्ही सुद्धा विसरला नाही अशोक भाऊ, शिवाजीराजे, बाळासाहेब, गणपतदादा, आनंदराव, शांताराम भाऊ, बराच बदल झाला. निवृत्ती दादा आजारी नाही विसरले तुम्ही. तेव्हा आमची तळमळ, तरुणांनी आपल्या जीवनामध्ये बदल करून घेतला पाहिजे. अशी थोडीच मुलं असावी संसारात. प्रारब्धवशा संतांना पोरं होती. ऐकले तुम्ही, जगद्गुरु तुकोबारांना 6 पोरं होती. तुकाराम महाराजांना 6 अपत्य होती. संताजी, महादेव, विठ्ठल, नारायण, काशी, भागीरथी, हे 6 अपत्य महाराजांची. नामदेव महाराजांची 5 अपत्य. त्यांची नावं तुम्हाला माहित आहे. काय नाव आहे त्यांची? राधाई गुणाई दोघी सासू सुना, राधाई गुणाई दोघी सासू सुना, रामा नाम दादा बापले का.
पवित्र त्यांचे गुणगाची नाम नाम जपले नाम नाम जपले नारा विठो गोंदा मागा हे चौघे पुत्र नामदेव महाराजांची 4 पोरं. हे पोरांनो, पोरं मोठे कलाकार दिसतात. आम्ही सुद्धा तुमच्या एवढं होतो सारवायला येत होतो. त्या काळात आमचे सुद्धा बरेच मित्र होते. हरिपाठामध्ये असे टुनू टुनू उड्या मारायचे, संध्याकाळी जेवायला असायचे. आता सगळे मोठे झाले ना, त्यांना कान फुटले, ते आता भेटायला येत नाही. काही आनंद वेगळा असतो. आनंद आहे की नाही रे पोरांनो? नामदेव महाराजांची 4 पोरं. काय नाव होती त्यांची? नाव ध्यानात ठेवा. जुन्या काळातली नाव नारा, विठा, गोंदा, महादा अशी नाव होते मुलांची नामदेव महाराजांच्या. आणि लिंबाई लेकी, मुलीचं नाव होतं लिंबाई. लिंबाई आऊबाई बाई. ज्ञानेश्वर महाराजांची 4 पोरं. बघा, यांनी तर जीभच काढली. बघा, त्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र माहिती आहे. त्याला असं वाटायला लागलं असं, बाबा नक्की गांजा पिऊन बोलायला लागलाय. विचारपूर्वक आम्ही लोकांनी बोललो पाहिजे. शास्त्र पाहून बोललं पाहिजे, ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी आम्हा सर्वांना, कीर्तनकार लोकांना असा आदेश दिलाय, चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवायचे ना, संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवायचे ना, आणि त्या विचाराच्या द्वारा सामाजिक क्रांती घडवून आणायची ना कीर्तनकारांनो, मग तुम्ही ग्रंथ पाहून बोललं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पश्चाताप करण्याची पाहिजे ना. म्हणून तो गोवाऱ्या म्हणतात, कीर्तन करायचंय ना, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, जेव्हा आले दान जेव्हा आले दान, जेव्हा आले दान, जेव्हा आले दान,
जय